दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये आपण 37 क्रमांकाचा दृष्टांत घेणार आहोत. विषयाचा दृष्टांत आहे, म्हणजे विषय पदार्थांच्या मागे धावणारा जो जीव आहे त्या संदर्भामध्ये हा दृष्टांत आमच्या स्वामींनी निरूपण केलेला आहे. परियार्ता वांचोनी नेदिती. मागच्या सन्नी पातळ्याच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की अन्यथा ज्ञानामुळे एखादी व्यक्ती प्रतिकूल कार्य करत असते, परंतु त्याच्याकडे अज्ञान अन्यथा ज्ञान असल्यामुळे परमेश्वर त्याचं ओकटं न घेता त्याला ज्ञानाचं दातृत्व जे आहे ते ज्ञानाचं दातृत्व त्याला करतात. परंतु जर का त्याला ते ज्ञान झाल्यानंतर तो काही दोष आचरत असेल, मग मात्र परमेश्वर त्याला कुठल्याही प्रकारचं दातृत्व करणार नाहीत. आणि ज्यांनाही परमेश्वर ज्ञान देतात तर त्याची आर्तता जाणूनच ते देत असतात. आर्तता जर का नसेल तर परमेश्वर त्या जीवाला ज्ञान देत नाहीत. माहीम भट्टांना देखील बोधाचं दातृत्व करताना त्यांना निर्दोष तर केलंच, परंतु त्यांची आर्तता अशा प्रकारे वाढलेली आहे की त्यांना वाटलं की मी जे सांगितलं त्याच्याने जर का जीवाला मोक्ष होत नाही, आणि हे जे सांगतायत त्याच्याने जीवाला जर का मोक्ष होतो, म्हणजे नेमकं हे काय सांगणार आहेत, अजून काय निरूपण करणार आहेत. म्हणजे बोध होण्याआधी त्यांना ती आर्तता जी आहे, आवड आहे, ती आवड वाढलेली आहे. आणि ज्ञान श्रवणासाठी नुसती देहिक उपस्थिती चालत नाही बरं का. त्या ठिकाणी मानसिक आवड जी आहे, आर्तता जी आहे, ती ऐकण्याची तळमळ, हे सर्व असलं पाहिजे. आता बहुतांशी लोकांना ऐकण्याची तळमळ असते, परंतु जाणून घ्यायची तळमळ नसते. नुसती ऐकण्याची तळमळ हा एक विषय वेगळा असतो, आणि जाणून घेण्याची तळमळ हा एक विषय वेगळा असतो. जसं आम्हाला एखादं लीळारूप भजन ऐकायचं आहे, म्हणजे भजन ऐकणं हा एक प्रकार वेगळा, आणि त्यामध्ये आलेल्या ज्या लीळा आहेत त्या लीळा जाणून घेणे हा एक प्रकार वेगळा आहे. म्हणजे आपल्याला नुसतंच ऐकण्याची आवड नको, तर ते जे आपण ऐकतो आहोत त्यातला विषय जाणून घेण्याची देखील तेवढीच आवड, तेवढीच आर्तता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि माहीम भटांना ती आर्तता निर्माण झाली. एवढ्या दिवस आपण जे अभ्यासलं ते एकदमच एका काही वेळामध्येच देवाने शून्यता करून टाकली त्याची. आणि स्वामींनी जे सांगितलं त्याच्यामध्ये खरोखरच तथ्य आहे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे ते अजून पुढे जे सांगणार आहेत ते सुद्धा अर्थपूर्णच असणार आहे याची आर्तता, आता ते काय सांगतात याची आर्तता त्यांना लागली. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे, मग परमेश्वर कुणालाही ज्ञान देतात का? इथे सांगितलं की त्याचे ओखटे नेगुनी परमेश्वर ज्ञान देतात. मागील दृष्टांतामध्ये सांगितलं, मग परमेश्वर कुणालाही ज्ञान देतात का? न आर्त परियार्ता वांचुनी नेदिती. आर्ता वांचुनी नेदिती. आर्ता वांचून देऊ नये. आपण तर ज्याला उपदेश घ्यायचा ना त्यालाही जबरदस्ती उपदेशाला बसवतोच, है ना. एखाद्याला अनुसरणच नाही घ्यायचं, पण त्याला जबरदस्ती त्याला अनुसरणाला प्रवृत्त करतो. आपल्याला वाटतं की एखाद्याला दीक्षा दिली म्हणजे आपलं मोक्ष आपल्याला पण मिळेल त्याच्यातनं. असं नाही. भरपूर जीवांना आपण धर्माला लावलं तर निश्चितच आपल्याला पण त्याच्यातनं लाभ मिळणारच आहे, परमेश्वराचा तोष मिळणारच आहे, परंतु त्याच्यामध्ये आर्तता आधी तयार करावी लागेल, जबरदस्ती नाही. उपदेश असेल, धर्मप्रवेश असेल, अनुसरण असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आवड तयार करा. आणि आवड तयार करून मग त्यांनी जर का स्वीकारलं आणि मग त्यांनी जर का ते शेवटास नेलं तर त्याचं गोमटं आपल्याला आहे. त्यांनी मध्येच जर का सोडलं तर त्याचं गोमटं नाही.
म्हणजे पूर्ण गोमटं आपल्याला मग नाही लागत, थोडं थोडं कसं काहीतरी लागेल. म्हणजे अशा पद्धतीने ज्ञानाविषयी, परमेश्वराविषयी आर्तता निर्माण होणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून तर काय सांगितलं नामाच्या 10 टायमध्ये, आधी काय सांगितलं? नामे वेद सांगितला, आधी बोध सांगितला पाहिजे होता. ज्ञानाच्या नंतर सगळ्या गोष्टी सुरू होतात ना. परंतु नाही, आधी वेद सांगितला, कारण की सगळ्या गोष्टीला सुरुवात आधी वेदाने म्हणजे आवडीने झाली पाहिजे. आवड नाही आणि त्याची सुरुवात जर का झालेली आहे तर काय सांगता येतं, आवड नंतर वाढेल नाही वाढेल वगैरे, किंवा उलट कमी होईल. पण आवडपूर्वक जे काही आपण स्वीकारत असतो त्याचं फलद्रुपता जी असते ती चांगली असते. म्हणून इथे नामे वेद म्हणजे प्रत्येक क्रियेला वेदाची आवश्यकता असते. मग तुम्हाला ज्ञान घ्यायचं असेल का, आता त्या ठिकाणी नामे वेद, नुसतंच नामाने वेद तर होणारच आहे, पण तो वेद बोधासाठी पण उपयोगी पडणार. म्हणजे बोधाचं म्हणजे ज्ञानाचं सुद्धा वेद असला पाहिजे. पुढे अनुसरण आहे तर अनुसरणाचा पण वेद असला पाहिजे. पुढे स्मरण सांगितलंय, नामे स्मरण, तर त्या स्मरणाचा देखील वेद असला पाहिजे. आणि शेवट जे प्राप्त होणार आहे नाम प्राप्ती ते करी, त्याचा सुद्धा वेद असला पाहिजे. म्हणजे ती आवडी तुमची शेवटपर्यंत असली पाहिजे. विशेष ज्ञानियांना देखील ती आवड आहे, आता माझी प्राप्ती मला होणार. विशेष ज्ञानाच्या पांती जेव्हा आमचे स्वामी किंवा परमेश्वर अवतार त्यांना कृपास्पदाचे दुःख देतात, तेव्हा अजून ती आवडी अधिक वाढते, तळमळ वाढते. आणि अधिक आवडीचा जो काही ध्यास आहे त्या ध्यासाची आवडी अजून वाढल्यामुळे त्यांच्या कृपास्पदाचं जे काही दुःख दिलेलं आहे ते दुःखामुळे पण आणि आवडीमुळे पण काय होतं की ते लवकर नासल्या जातं, जे काही दोष त्याच्यामध्ये नासायचे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती आवड जी आहे ती आवड तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून आर्तावांचुनी नेदिती, म्हणजे आता म्हणजे मी प्रत्येक वेळी तुम्हाला काय काय एक एक सांगतोय. जर का आपलं स्मरण होत नाही, अनेकांची हे आहे की आमचा अभ्यासच होत नाही, आमचं पाठांतर होत नाही. का होत नाही, या सगळ्या गोष्टीला आवड नावाचा एक विषय लागतो आपल्याकडे. आपल्याकडे आवड कमी आहे, फक्त कोणीतरी करते म्हणून आपण करतो आहोत. अभ्यास माझा झाला पाहिजे असा काहीतरी भाग आहे म्हणून आपण ते अभ्यास करत आहोत. त्या अभ्यासाची अजूनही आपल्याला आवड हा प्रकार नसल्यामुळे आपला अभ्यास होत नाही. आणि ज्या गोष्टींची तुम्हाला आवड आहे ती गोष्ट तुम्हाला सहजपणे प्राप्त होत असते. म्हणजे आता बघा, स्वयंपाकामध्ये पण काही पदार्थ बनवणं कितीतरी कठीण आहे, परंतु तुम्ही ते शिकलेले आहेत का, कारण की तो आवड आणि ध्यास दोन्ही पण आहे, शिकायचंच आहे मला. अशा कितीतरी कठीण गोष्टी जगामध्ये आहेत. त्या सगळ्या गोष्टी जर का शिकण्याचा ध्यास असेल, आवड असेल, तर ती कठीणातली कठीण गोष्ट जी आहे ती सहजपणे शिकता येत असते. आणि म्हणून म्हणतात ना, आवड असेल तर मग सवड आपोआपच त्याच्यातनं निर्माण होत असते. आणि नसेल सवड तर आता आम्ही कोणाला विचारतो का मग तुम्ही निरूपणाला येत नाही का, तेव्हा वेळच नसतो आम्हाला. वेळच नसतो असं कसं असतं, वेळ तर असतोच असतो, प्रत्येक गोष्टीसाठी असतो. कोणाला विचारलं का तुम्ही ॲडमिट का नाही झाले, मग मला वेळच नाही ॲडमिट व्हायला, असं असतं का? असे लोक आहेत का काही की ते का सरले, कारण की त्यांना ॲडमिट व्हायला वेळ नव्हता, दवाखान्यात जायलाच वेळ नव्हता, भरपूर कामं होती आणि म्हणून त्याच्यामुळे तब्येत जास्त झाली त्यांची आणि ते सरले, असं आहे का कधी काही? उलट लवकर लवकर न्या. म्हणजे आपल्याला काही ठिकाणी बरोबर आपण ती वेळ साधत असतो, वेळ काढत असतो, बाकीचे कामं बाजूला टाकत असतो. कोणी जर का आपल्याला म्हटलं की बाबा 10 लाख रुपये तुम्हाला भेटणार आहेत, या बरं, तुम्ही म्हणता का आम्हाला वेळ नाही आहे बरं का यायला, आपण लगेच तिथे सगळे कामं सोडून तिकडे पोचू. म्हणजे आपली आवड कशामध्ये आहे हे स्वतः आपल्याला तपासता येतं. आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही की मी कसा आहे, ज्ञानानुसार आपण आपल्याला तपासायचं. तुम्हाला जर का ज्ञानाची आवड असेल तर तुमची अर्थ परमेश्वर जाणतील आणि तुम्हाला बरोबर ते ज्ञान
उमट होईल, त्याची बीजरूपता होईल, हे बरोबर होतं. आणि म्हणून या गोष्टी लक्षात घ्या. शास्त्रामध्ये आपण दृष्टांत जर का वाचतो आहोत, त्याची लापिका, त्याचे दृष्टांत, त्याचा द्राष्टांतिक, हे जे काय वाचतोय ते उगच वाचत नाही आहे की आपल्याला 10-11 दिवस काढायचेत म्हणून वाचत नाही आपण. यातनं एक एक मुद्दा सांगितलेला आहे की एवढं सगळं सांगितल्यानंतर आता या दृष्टांतामध्ये काय सांगतात की आर्तावांचुनी ने देती. देव जर का काही देणार असतील तर त्याची आर्तता तुम्हाला आधी असली पाहिजे. ती आर्तता नसेल तर परमेश्वर देत नाहीत. मार्तंडांना आर्तता नव्हती, ती बाईसांना होती. बाईसांना वाटायचं मार्तंडा माझा सदा रीता, त्याला काहीच देवाकडनं भेटत नाही. पण ही आर्तता कोणाची आहे? बाईसांची आहे. ती मार्तंडांची पाहिजे होती की देवा मला आपल्याकडनं काहीच भेटत नाही. जसं स्वामींनी सगळ्यांकडे अवलोकन केलं, सगळ्यांना स्थिती झाली आणि ते अवढळ भट होते, ते म्हणाले की सगळ्यांना स्थिती झाली पण मीच एकटा येतुल्यामध्ये असा आहे, अवढळ आहे, मला स्थिती नाही झाली. स्वामी ऐसे तरी तुम्हा नाव अवढळ भट असं म्हटल्यानंतर त्यांना स्थिती झाली, म्हणजे त्यांनी आर्तता व्यक्त केली. तशा पद्धतीने ती आर्तता आपल्यामध्ये व्यक्त झाल्याशिवाय ती मार्तंडांमध्ये जर का व्यक्त झाली असती तर स्वामींनी त्यांना दिलं असतं. परंतु त्यांना तसं काही वाटतच नव्हतं की देवाकडनं मला काही मिळावं म्हणून, आणि मिळावं तरी ते फुकट मिळावं, मी काही न करता मला ते मिळालं पाहिजे. ही पण एक भावना आपली असते की आम्हाला काहीच न करता फक्त विडा ठेवूनच आमची कामं झाली पाहिजेत. आम्हाला बांधायचं झालं तर आम्ही नारळ बांधू, स्वतःला बांधून घेणार नाही ना. नारळ काय आहे बरं? नारळ फोडून खायची वस्तू आहे, पदार्थ आहे तो, त्याला बांधून ठेवायचं आहे का ते? नाही, ते खायची वस्तू आहे ती, त्याला बांधून ठेवतो आपण आणि आपण मात्र मोकळे राहतो. आपण स्वतःला बांधून घेतलं पाहिजे, तेव्हा म्हणजे ती आर्तता असेल तर आपण स्वतःला विशिष्ट नियमात बांधून घेऊ. त्या आवडीमध्ये आपण असो तर विशिष्ट विधींमध्ये आपण स्वतःला बांधून घेऊ आणि मग परमेश्वर तुमची आर्तता जाणतील. लगेच नाही, आज आर्तता व्यक्त केली लगेच उद्या ज्ञान झालं असं नाही. एक विशिष्ट कालावधी त्याच्यामध्ये जातो. आर्तता देवाला दिसावी लागते. किती दिवसाची आर्तता आहे? फक्त मार्गशीर्ष महिन्यापुरतीच आहे का पुढे पण अजून चालणार आहे काही महिने? हे पण देवाला बघावं लागतं बरं का. परीक्षेस पुरता अभ्यास नको, वर्षभर अभ्यास असेल तर मग गुणवत्ता चांगली मिळत असते. मार्क जास्त मिळायला अर्थ नाही, गुण जास्त मिळायला अर्थ नाही, तर गुणवत्ता देखील आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे. आणि त्यासाठी देवाकडे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल की तुमच्यामध्ये आर्तता जी आहे ती स्वाभाविकपणे आहे. ती स्वाभाविकपणे असल्यामुळे ती सतत देवाला दिसली पाहिजे ती आर्तता, आणि ती दिसून 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 आणि मग त्यानंतर आर्तावांचुनी ने देती, म्हणजे आर्त असेल तर मग देती, म्हणजे आर्तता असेल तर परमेश्वर जे तुम्हाला पाहिजे आणि जे तुमच्या आवश्यक आहे आणि जे तुम्हाला देण्यासाठी योग्य आहे ते परमेश्वर बरोबर दातृत्व करत असतात. जैसा विषयाचा म्हणजे विषयाच्या मागे किंवा विषयाचा ध्यास असलेली जी व्यक्ती आहे त्या संदर्भातल्या व्यक्तीचा हा दृष्टांत या ठिकाणी स्वामींनी सांगितलेला आहे. या संदर्भातली जी लीळा आहे ती उत्तरार्ध 615 क्रमांकाची लीळा आहे. 22 त्रिदोष उच्छेदादू वादू. 22 जो त्रिदोष आहे तो उच्छेदानुवादू म्हणजे भक्ताच्या संदर्भात 22 संदर्भ आहे आणि विषय जो आहे तो भक्ताच्या विशेषतेबद्दल या ठिकाणी सांगितलेला आहे. 22 ज्या आहेत या भक्त ह्या पदामध्ये आहेत. ज्ञान साधन आणि भक्ती साधनामध्ये 22 या भक्ती साधनेतल्या आहेत. आणि त्यांचा जो त्रिदोष आहे तो त्रिदोष कशा प्रकारे नासल्या गेला, का नासल्या गेल्या याचं प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर स्वामींकडनं दिलं गेलेलं आहे. बेलोपुरी अवस्थान, आमच्या स्वामींचं अवस्थान बेलापूरला आहे. शेवटचा तो टप्पा आहे स्वामींच्या सन्निधानाचा. एक वेळ महादाईसी गोसावी अंते पुसिले. एकदा महादाईसा स्वामींना विचारतात, जी जी 22 बहुत गर्व होता.
तरी ती गोसाव्यांची शिष्या कैसी झाली. प्रश्न एकदमच महत्वाचा आहे. त्यांनी विचारलं की बाईसांना बहुत गर्व होता, बहुत गर्व असताना त्या स्वामींच्या शिष्य कशा काय झाल्या. प्रश्न कितीतरी महत्वाचा आहे, आपल्याला लगेच लक्षात येणार नाही. परंतु असं आहे की तुम्हाला जर का शिष्य व्हायचं असेल, शिष्यत्व पत्करायचं असेल, स्वीकारायचं असेल, कुणाला तरी गुरु म्हणून जर का आपल्याला स्वीकारायचं असेल, तर काय आणावं लागतं त्याच्यामध्ये? विनम्रता आणावी लागते. जीव विनम्र झाल्याशिवाय है ना येथ आधीन होईजे. पण कधी? आपण तोपर्यंत विनम्र झालो पाहिजे. खूप वेळा लोक देवाकडे तसं काही वागत नसतात. कधी वागतात? जेव्हा त्यांच्यावर काहीतरी संकट आलं की मग ते साष्टांग दंडवत घालतात. आधी असंच पूर्ण काही वाकत नाही की दंडवत वगैरे करताना, परंतु जेव्हा वाईट वेळ येते त्यावेळेला मात्र पूर्ण साष्टांग दंडवत घातल्या जाते. ह्याला विनम्रता म्हणतात. पण वेळ आल्यावर नव्हे, तर ज्यांच्या समोर आपल्याला वागताना अभिमान वाटेल अशांसमोर आपण निश्चितच वाकलं पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला जर का ज्ञान घ्यायचं असेल है ना, आपण काय म्हटलं की निरोपणाच्या आधी काय करायचं? 2 दंडवत सगळ्यांनी घातले ना तुम्ही? 2 दंडवत घालायचे. आणि 2 दंडवत घातल्यानंतर त्याच्यामध्ये विनम्रता. जरी आपलं गेट मंदिराच्या बाहेर आपण विनम्र नसू, पण मंदिरात आल्यानंतर निरोपणासाठी मात्र आपल्याला विनम्र व्हावं लागेल. त्यासाठी 2 दंडवत घालावे लागतील, साष्टांग, देवाला प्रार्थना करावी लागेल वगैरे, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. विनम्रता शरीराने, वाचेने, मनाने. तुम्ही मंदिरात आले आणि एकदम तामसी भाषा जर का बोलत असू तर ते विनम्रतेचं लक्षण नाही. तिथे विनम्रपणेच बोलल्या गेलं पाहिजे, विनम्रपणे प्रवेश केला पाहिजे. असं ताठ मानेने वगैरे असं नाही. विनम्रता, तुमच्या प्रवेशामध्ये विनम्रता दिसली पाहिजे. आणि मानसिकतेमध्ये ती विनम्रता निर्माण झाली तर वाचेमध्ये आणि क्रियेमध्ये ती विनम्रता दिसते. अशा पद्धतीने आमचे स्वामी काय सांगतात? आपण कवणा अधीन होवावे नाही ना आपल्या अधीन कवणा ते करावे नाही. म्हणजे धर्म व्यतिरिक्त अधीन होऊ नये, परंतु धर्मयुक्त मात्र तुम्हाला अधीन व्हावं लागेल. बाईसा धर्म व्यतिरिक्त कुणाच्या अधीन झाल्या नाहीत, पण आमच्या स्वामींच्या अधीन झाल्या. ते कशा झाल्या? धर्मयुक्त अधीन झालेल्या आहेत. जीवे परमेश्वरा अधीन व्हावे म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या आणि कुठल्याही वृत्तीच्या अधीन व्हायचं नाही आहे. आपल्याला देवाच्या अधीन व्हायचं आहे आणि देवाचं जे सांगणारे आहेत त्यांच्या अधीन व्हायचं आहे, यथार्थ सांगणाऱ्यांच्या. अन्यथा आणि अज्ञान सांगणाऱ्यांच्या अधीन व्हायचं नाही. तुम्ही म्हणता मग ते त्यांनी सांगितलं आम्हाला ते करायला, मग ते आम्ही केलं, आता आपण नाही कसं म्हणायचं? आपण नाहीच म्हणायचं. त्यांनी उद्या विष दिलं खायला आणि म्हणाले खा, खाणार का तुम्ही? खाणार की नाही? हो की नाही? अरे काहींचं कन्फ्युजन आहे, ते म्हणतात आम्ही उद्या सांगू, खाणार की नाही खाणार. म्हणजे आपल्याला जे नाही, नको अशा वस्तू जर का कोणी दिल्या, विहित पदामध्ये जे नाही आहेत ते जर का कोणी देत असेल तर आपल्याला नाही म्हणण्याची ताकद असली पाहिजे त्यावेळेला. कारण आपण जे नाही म्हणतोय ते काय आपल्या मनाने नाही म्हणत नाही, आमच्या स्वामींनी सांगितलं म्हणून आपण ते नाही म्हणत आहोत. परिच्छेद ज्याचा केलेला आहे तो परिच्छेचा पदार्थ जर का आपल्याला मिळत असेल तर तो पदार्थ घेऊ नये, सांगायचं स्पष्ट. भिक्षेला सुद्धा तो सांगता आलं पाहिजे आपल्याला की हे नको. म्हणजे विहिता परीने आपण चाललो पाहिजे. कुणी येऊन आपल्याला काही पण देईल, काही पण सांगेल आणि काही पण करायला सांगेल ते करत बसायचं नाही. जीवे परमेश्वरा अधीन होवावे म्हणजे परमेश्वराच्याच विधीच्या अधीन व्हायचं आहे आणि परमेश्वर किंकर व्हायचं आहे, विधीचे किंकर आपल्याला व्हायचं नाही. हे इत्यादी गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला विनम्रता म्हणजे असावी लागते बरं का.
तुम्ही म्हणाल की आम्ही एवढ्या वर्षापासून करतो आहोत, याला विनम्रता म्हणत नाही. आम्ही हे कशाला करू? काही ना म्हटलं ते म्हटलं अहो वचन असं सांगतंय ना. हो बाबा, वचनात बरोबर देवानी सांगितलंय, परंतु मग आम्ही आत्तापर्यंत असंच करत आलो. ठीक आहे, आत्तापर्यंत केलं, पण आता तर बंद करू शकता, कारण वचन कळालं ना आता. परंतु ते सोडवल्या जात नाही. रुमण्याचा दृष्टांत त्याच्यामध्ये येतो. माझेनी बापे सांगितले, ते म्हणणारे दूध नाही आहे तरी सुद्धा ते पिल्या म्हणजे जे काही चावल्या जात आहे एक प्रकारे, त्याच्या दृष्टीने ते पिल्या जात आहे. म्हणजे आपल्याला अयोग्य जे आहे ते असं लगेच सोडता आलं पाहिजे. माहीम भट्टांकडे भरपूर ज्ञान होतं कर्मराटीचं, पण आमच्या स्वामींपासनं बोध झाला आणि तिथेच कर्मराटीचं सगळं ज्ञान तिथे सोडून दिलं. नंतर कोणाशी भांडायला गेले नाहीत, ते कुणाला जिंकायला गेले नाही, कुणाला हरवायला गेले नाहीत, म्हणजे लगेच तिथे सोडता आलं त्यांना ते. अशा पद्धतीने बाईसा देखील कशा होत्या, थोड्याशा गर्विष्ठ असतील आणि सोबतच त्यांच्याकडे इतरही काही गोष्टी होत्या. तर एवढं सगळं असताना बाईसा स्वामींच्या शिष्य कशा झाल्या बरं? महादाईसांना प्रश्न आहे हा. स्वामी म्हणतात, बाई मार्गश्रेष्ठत्व, ज्ञानश्रेष्ठत्व, आचारश्रेष्ठत्व. किती दोष होते बाईसांकडे? त्रिदोष होते. त्रिदोष म्हणजे आता जर का एखाद्या वैद्य किंवा डॉक्टरला विचारलं की बाईसांना त्रिदोष होता म्हणजे कुठले असतील ते? मामाजींनी सांगितलं आम्हाला. त्यांना डॉक्टरांना विचारलं ते म्हणजे वात, कफ आणि पित्त असं ते दोष सांगते. परंतु बाईसांना त्रिदोष नेमके होते कुठले हे जर का माहिती करून घ्यायचं असेल तर लीळा चरित्र आम्हाला उघडावं लागेल. स्वामींनी कुठले त्रिदोष सांगितलेले आहेत बाईसांचे ते बघावे लागतील. ते आहेत मार्गश्रेष्ठत्व, म्हणजे आमचाच मार्ग, म्हणजे त्यांचा पयोवर्तीयांचा मार्ग आहे, तो पयोवर्तीयांचा मार्ग श्रेष्ठ आहे असं बाईसांना वाटायचं. या धर्मापेक्षा दुसरा कुठलाच धर्म श्रेष्ठ नाही. ज्ञान श्रेष्ठत्व, आणि त्याच्यामध्ये देखील मलाच ज्ञान आहे, म्हणजे स्वतःचं एक त्यांच्यामध्ये दोष होता की माझ्यासारखं ज्ञान या मार्गामध्ये दुसरं तिसरं कुणाला देखील नाही. म्हणजे इथे ज्ञान श्रेष्ठत्व, आचार श्रेष्ठत्व, आणि माझ्यासारखा आचार कोणी करत नाही. म्हणून बाईसा काय करायचे, या धर्मामध्ये, पयोवर्तीयांच्या धर्मामध्ये धर्म देखील श्रेष्ठ आहे, त्या धर्मामध्ये सगळ्यात जास्त ज्ञान मला आहे आणि आचार देखील मीच चांगला करते असं प्रत्येकाला वाटत असतं बरं का. बोलणारे सगळ्यांना वाटतं मी कुठे बोलतो आहे ना. आपली चूक आपल्याला लक्षात येत नाही आणि आपणच श्रेष्ठ आहोत असा भाव आपल्या मनामध्ये सुरू असतो आणि म्हणून विनम्रता आपल्याकडे येत नाही. आपल्यामध्ये तो जो अहम असतो थोडासा, तो अहम आपल्याला विनम्र व्हायला देत नाही. आणि बाईसांकडे पण या गोष्टी होत्या. जर का ज्ञान श्रेष्ठ असेल, ज्ञान भरपूर असेल, तर मग अहंकारच नाही आला पाहिजे. हे ज्ञानाचं लक्षण आहे बरं का. ज्ञान जेवढं जास्त असेल तेवढा अहंकार कमी झाला पाहिजे, पण होतं उलट. ज्ञान जेवढं जास्त वाढायला लागतं तेवढा अहंकार जो असतो तो वाढत जातो. माहीम भटांच्या बाबतीतही जेवढं ज्ञान आलं तेवढी विनम्रता आली पाहिजे होती, परंतु काय आहे की ज्ञानासोबत अहंकार जो आहे तो असाच भेटत असतो आपल्याला. त्या वस्तूंसोबत मिळतं ना, या वस्तूसोबत ही वस्तू फुकट मिळते दुकानामध्ये, तशा प्रकारे ज्ञानासोबत अहंकार नाही मिळत, पण ज्ञानामुळे अहंकार आपला वाढतो. ज्ञानासोबत परमेश्वर देत नाही बाबा हे ज्ञानासोबत अहंकार पण घ्या थोडासा एखादा किलो, असं नसतं. अहंकार आपल्याकडे मुळातच आहे. आपल्याकडे कुठलीही गोष्टींची वृद्धी झाली ना की आपला अहंकार वाढतो. पैसा जास्त झाला की अहंकार वाढतो. तो काही पैशासोबत अहंकार येत नाही, तो आपल्याकडे मुळात आहे. तशा पद्धतीने या ठिकाणी जेवढं ज्ञान वाढेल तर त्याचं अहंकार का वाढतो, कारण की ज्ञानाला आचरणाची जोड असणं खूप गरजेचं असतं. जर का आचरण नसेल, बघा आपण स्वयंपाक बनवतो ना, ज्या भागामध्ये स्वयंपाक बनवतो त्या भागामध्ये एक्झॉस्ट फॅन वगैरे नसेल तर काय होतं,
तिथली ऊब वाढते, उष्णता वाढते तिथली. मग त्याच्यासाठी काय असावं लागतं, तिथे व्हेंटिलेशनसाठी काहीतरी अशी जागा किंवा पंखा असावा लागतो की ते सगळं तो बाहेर काढेल तिथून. म्हणजे ते जर का नसेल तर काय होईल, तिथे अति प्रमाणामध्ये उष्णता तयार होते. तशा पद्धतीने ज्ञान वाढल्यानंतर अहंकार का वाढतो, कारण की तिथे व्हेंटिलेशनसाठी आचरण नसतं. ज्ञान जेवढं वाढेल तेवढा आचार वाढला पाहिजे. जे जे ज्ञान घेतलं त्या त्या वचनाचं आचरण आपल्याला करता आलं पाहिजे. तर काय होतं, एक व्हेंटिलेशन मिळतं, म्हणजे अहंकार बाहेर पडतो. अहंकार तयार होतो, सगळ्यांमध्ये तयार होतो, पण आचार असेल तर तो अहंकार बाहेर पडतो, तो तिथे स्थिरावत नाही. त्याच्यामुळे अहंकाराचं कार्य, अनेक ज्ञानी आणि आचरणनिष्ठ जे लोक आहेत ना, त्यांच्याकडे तुम्हाला अहंकार दिसणार नाही. मोठे अधिकारण मंडळी असतील त्यांच्याकडे तुम्हाला अहंकार दिसणार नाही, कारण की त्यांच्याकडे आचरण आहे. किंवा कोणी चर्यावंत पुरुष साधनवंत असतील, वासनिक देखील असतील, तर त्यांच्याकडे, काही लोकांकडे तुम्हाला अहंकार नावाचा भागच दिसणार नाही. ज्ञान भरपूर आहे, सेवादास्य भरपूर आहे, स्मरण भरपूर आहे, परंतु अहंकार अजिबात नाही. कारण की आचरण जर का असेल तर मग अहंकार त्या ठिकाणी स्थिरावत नाही. आणि आचरण जर का नसेल तर मात्र अहंकार तिथे कोंडल्या जातो आणि तो वाढत 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 जात असतो. आणि म्हणून बाईसांकडे मार्ग श्रेष्ठत्वासोबत आचार श्रेष्ठत्व, म्हणजे ज्ञान श्रेष्ठत्व तर होतच, की माझ्याकडे जास्त ज्ञान आहे, आणि त्यानुसार मग आचार श्रेष्ठत्व, म्हणजे याचा आचार देखील या पंथामध्ये माझ्यासारखा आचार कोणीच करत नाही, असा भाव त्यांच्यामध्ये होता. ऐसा बाईसांचा ठाई त्रिदोषो एको होता. अशा प्रकारे बाईसांच्या ठिकाणी त्रिदोष असा हा होता. तो सन्निधान देवनी फेडीला. मग तो तसंच राहिला का ना, तो सन्निधान देवनी फेडीला, म्हणजे कुठलाही गुण आपल्यामध्ये येण्यासाठी आणि कुठलाही दोष आपल्यातनं जाण्यासाठी परमेश्वराचं विधियुक्त सन्निधान आपल्याला असावं लागतं. नुसतं श्रीमूर्तीचं सन्निधान चालत नाही. श्रीमूर्तीच्या सन्निधानी देखील विधीचं सन्निधान असलं पाहिजे. आमचे आचार्य भट्टोबास माहिमभट्ट हे नुसतेच अवतारांच्या सोबत नव्हते, तर अवतारांच्या सोबत राहून परत विधींचं पण सन्निधान, आज्ञेचं पालन, हे सगळं असल्यामुळे ते घडले. त्याच ठिकाणी बाकीचे जे काय असतील दादोसादी वगैरे, हे काही स्वामींच्या ब्रह्मविद्येचं श्रवणच करत नव्हते, आणि त्याच्यामुळे विधीचं पालन तर भाग बाजूलाच राहिला. त्याच्यामुळे इथे बोधवंतामध्ये त्यांची नावं येत नाहीत, अनुसरल्यामध्ये त्यांची नावं येत नाहीत. अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की सन्निधान देऊनी, परमेश्वराचं सन्निधान श्रीमूर्तीचं आहे. आपल्याला दोन प्रकारचं सन्निधान आहे, एक श्रीमूर्तीचं सन्निधान आणि एक विधीचं सन्निधान. श्रीमूर्तीचं सन्निधान नुसतं पुरेसं नाही. श्रीमूर्तीचं सन्निधान ते सशाला मागे लागलेले जे मारणारे जे आहेत ते पारधींना पण लाभलं, परंतु त्या ठिकाणी नुसते स्वामी दिसले त्यांना एवढं नाही घडलं. स्वामी दिसले देखील, ते स्वामींशी बोलले, स्वामी त्यांच्याशी बोलले, आणि सोबत स्वामींनी काही विधी त्यांना सांगितला आणि तो विधी त्यांनी ऐकला आणि त्या विधीचं पालन करण्याचा शब्द देवाला दिला. याला म्हणतात ईश्वराचं विधियुक्त सन्निधान. म्हणजे भट्टोबास माहिमभट्ट तर आहेतच ह्याच्यामध्ये, परंतु एकदाच भेटलेले आणि परत कधी न भेटलेले जे पारधी आहेत आहे ना, ते काय झालं, स्वामींनी एकदाच त्यांना सांगितलेलं आहे की बाबा हे कशाला तुम्ही यांची हिंसा करता. ते म्हणाले जीजी आजी लागूनी न करू, आजपासून आम्ही हिंसा करणार नाही. आपल्याला तर सगळंच माहिती आहे, आपल्याला तर हिंसा न करण्याचे वचन माहिती आहेत. चौगी हिंसा धर्म, कलियुगी हिंसा धर्म, हे सगळंच माहिती आहे. कुणाचं मन दुखवू नये, सगळं सूत्रपाठात वाचतो आपण. पण आपण कधी देवाला म्हटलो का आजी लागूनी आम्ही हिंसा करणार नाही, आजी लागूनी कुणाचं मन दुखवणार नाही? आपण कधी म्हटलं, देवाला शब्द दिला का? आपण एवढ्या वर्षाचे महानुभाव पंथामध्ये आहोत, पण आपण आमच्या स्वामींना शब्द देऊ शकत नाही. देऊन बघा बरं, आज घरी जा आणि एखादं वचन वाचा आचाराचं आणि देवाला शब्द द्या की आजपासून आम्ही हे वचन पालन करणार आहोत.
अखंडितपणे मरेपर्यंत देऊन बघा, शब्द देता येतो का आपल्याला? त्या पारध्यांनी मात्र देवाला शब्द दिलेला आहे. त्यांना विधियुक्त संविधान लाभलं. जर का त्यांनी खरोखर ते पालन केलं असेल पुढे, तर विधियुक्त संविधान त्यांना लाभलं, त्याचा लाभ त्यांना पुढे होणार आहे. तशाच पद्धतीने आता आमच्या जवळ स्वामींची श्रीमूर्ती नाही आहे, पण विधीचं संविधान मात्र आहे. तर आत्ता जर का आपण देवाला शब्द दिला, त्या वचन पालनाचा नुसता विचार जरी केला है ना, नुसतं विचार करा तुम्ही की हे वचन मला पालन करायचं आहे, कसं पालन करू शकेन मी, रागावर कसं नियंत्रण आणायचं वगैरे वगैरे, नुसता विचार जरी करायला लागलो आणि त्याचा आचार करायला लागलो, तर निश्चितपणे काय होणार आहे, परमेश्वराचं विधियुक्त सन्निधान लाभणार. ते लाभणं जास्त महत्वाचं आहे. श्रीमूर्तीचं सन्निधान नाही लाभलं तरी चालतं बरं का, पण श्रीमूर्तीने जे काही निरूपण केलेलं आहे त्या विधीचं सन्निधान आम्हाला असावं लागतं. खूप लोक बोलतात की देव भेटले पाहिजे, देव भेटले पाहिजे. मी सांगतो की देव काही भेटून उपयोग नाही. म्हणजे परीक्षा झाली पाहिजे, आणि परीक्षा झाली की पुढच्या इयत्तेत जाणार ना आपण. पण परीक्षा झाली पाहिजे, कधी झाली पाहिजे, त्याच्या आधी आपला अभ्यास झाला पाहिजे. अभ्यास पूर्ण नसेल आणि परीक्षा आली तर काय करायचं? ती परीक्षा येऊन आपण त्याच्यामध्ये उलट नापास होणार. तसं देव जर आपल्याला उद्याच भेटतील लगेच, परंतु त्या भेटण्याच्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहेत का? नाही केलेल्या आहेत, आहे ना. भोजन तयारच नाही झालं, सगळ्यांना म्हणाले पंक्तीला बसून घ्या, चालेल का? नाही, त्यासाठी आधी बघावं लागतं आतमध्ये भोजन तयार आहे का. हो, हां, मग चला सगळ्यांना बोलवा आता. तसं देवाला आम्हाला बोलवायचं आहे, देवाचं सन्निधान श्रीमूर्तीचं आम्हाला पाहिजेच आहे, परंतु त्यासाठी आम्ही तयारीमध्ये आहोत का? की देव भेटल्यानंतर आम्ही त्या वेवाच्या दृष्टांतासारखं करणार आहोत का? कनाशीच्या ब्राह्मणासारखं आम्ही देवाशी वागणार आहोत का? मार्तंड किंवा सारंग पंडितांसारखं आम्ही देवाशी वागणार आहोत का? मग देवाचं सन्निधान मिळून काही उपयोग नाही. हा, जर का आम्ही भट्टोबासांसारखं वागणार असू किंवा मग माहीम भटांसारखं, महादायसांसारखं असं जर का वर्तन आमचं असेल, तर निश्चितपणे देव भेटण्याचा आपल्याला उपयोगच होणार आहे. आणि हे देवाला माहिती आहे की ते आम्हाला भेटून काही उपयोग होणार नाही, म्हणून 800 वर्षापासून जे आमचे स्वामी गेलेले आहेत ते अजूनपर्यंत त्यांनी 800 वर्ष झाले आपल्याला भेटले नाहीत आणि भेटणार पण नाहीत. कारण की त्यांना हे माहिती आहे की भेटून काहीच उपयोग नाही, उलट काय होईल, सतसंभवी दोषच घडणार आहे आपल्याला परमेश्वराकडनं. या घडीला जर का चक्रधर स्वामी भेटले तर आपण काय करणार सांगा बरं? जे तुम्ही एरवी इकडे तिकडे विडा ठेवून मागतात तेच चक्रधर स्वामी नाही मागणार की आमचं हे काम होऊ द्या, ते काम होऊ द्या, ते काम होऊ द्या. आम्ही एरवी विडा ठेवतो, आज प्रत्यक्ष तुम्हीच भेटले तर मग बरंच झालं, असंच आपण करणार आहोत. परंतु निळभट्टांनी जे केलं ते करणार आहोत का आपण? लगेच स्वामींच्या सोबत निघालेले आहेत. म्हणजे इत्यादी प्रकारे हे काय आहे, हे सन्निधान आहे. आणि आपले दोष हे तेव्हाच फेडले जातील जेव्हा ईश्वराच्या सन्निधानी असू. म्हणून मार्तंड आणि काळपोट्यांचे दोष फेडले गेले नाहीत, दादोसांचे किंवा सारंग पंडितांचे दोष फेडले गेले नाहीत, कारण की श्रीमूर्तीच्या जवळ असून देखील सन्निधान नाही. आणि बाईसांचे मात्र सन्निधान बाईसांना लाभले. आणि त्यांचे जे त्रिदोष होते, मार्गश्रेष्ठत्व, आचारनिष्ठत्व किंवा मग ज्ञानश्रेष्ठत्व, हे स्वामी सांगतात ते सन्निधान देऊनी फेडिला हा त्रिदोष. सन्निधान दिला स्वामींनी आणि बाईसांनी पण त्या सन्निधानाचा उपयोग घेतला आणि म्हणून तो दोष त्यांचा नासून गेला. एरवी येथीची प्रथम भेटीसी. नाहीतर मग काय झालेलं आहे, प्रथम भेटीमध्ये बाईसांनी काय केलं, तिन्ही दिस येही येत कवाडा आड कोणी पाय पुसणे बैसावया घातले. 3 दिवस काय केलं बाईसांनी, कवाडा आड. स्वामींना बसायला कुठे दिलेलं आहे, म्हणजे जागा बसण्याची सुद्धा त्यांनी व्यवस्थित दिलेली नाही, है ना. ज्यांना आपण आता बसायला देतो एकदम कोपऱ्यात बसवतो का? नाही, त्यांना व्यवस्थित चांगलं ठिकाणही चांगलं असलं पाहिजे. आमचे निळभट्ट भांडारेकर जे आहेत, एखाद्या ठिकाणी स्वामींना आसन टाकायचं आहे, पद्मासन
तर ती जागा निवडायची, कुठल्या ठिकाणी टाकावं. शयनासन टाकायचं आहे, ती जागा ते निवडायचे. बाईसांनी पण जागा निवडली, पण दरवाजाच्या मागे बसायला दिलेलं आहे. आणि काय बसायला दिलं? पाय पुसणे. एवढ्या जगाच्या इतिहासामध्ये कुणीच कुणाला पाय पुसणं बसायला दिलं नसेल बरं का. कुणीच नाही. किती कुणी वैरी आलं तर त्याला काय पाय पुसणं कुणी दिलंय काय बसायला, परंतु बाईसांनी मात्र दिलं. त्यानंतर दुधी करटा पाणी भातू, म्हणजे काही भांडं सुद्धा नाही, धातूचं पात्र दिलेलं नाही. दुधी करट्यामध्ये काय दिलेलं आहे? पाणी भात, म्हणजे शिळं अन्न दिलंय, म्हणजे ताजं अन्न पण दिलेलं नाही. आणि जर का त्या संदर्भातली लीळा तुम्ही आधी बघाल तर बाईसांनी स्वामींना एवढा आग्रह केलेला आहे की काय महात्म्याचे कैसा त्र्यंबक वगैरे, सगळं इथेच महात्म्य, जिथे आहे तिथेच त्र्यंबक वगैरे वगैरे, तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही, असं म्हणून बाईसांनीच विनंती केली आहे. आणि स्वामी थांबलेले आहेत. मुळामध्ये तो प्रवासच बाईसांसाठीच आहे, तर त्र्यंबकेश्वरचा प्रवास स्वामींचा नाही आहे. आणि एवढं सगळं करून आमंत्रित स्वतःच केलं तरी देखील पाय पुसणे आणि दुधी करटा आणि शिळं अन्न पाणी भात, ऐसिया तिन्ही आरोगणा दिदलिया, तिन्ही आरोगणा स्वामींना दिल्या. 3 दिवस स्वामींना त्या ठिकाणी अशा प्रकारे बाईसांनी अशा पद्धतीने स्वामींना ते बसायला टाकणं वगैरे ते केलेलं आहे. मग तिसरा दिसी अवळकुनी प्रेम कळिका एकी संचरली. तिसरा दिसी एवढं सगळं होऊन सुद्धा तिसऱ्या दिवशी आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की अवळकुनी म्हणजे स्वामी परमेश्वर चतुर प्रकारे परमेश्वर जीवाला दातृत्व करतात. दृक स्पर्श आलाप आणि अंतकरण यापैकी प्रेम दातृत्व जे आहे ते दृष्टीद्वारे दिल्या जात असतं. आणि अवळोकुनी प्रेम कळिका एकी संचरली, तेने गर्व उच्छेदला. त्याने काय झाला? गर्व उच्छेदला. तोपर्यंत बाईसा कुठे बसलेल्या होत्या? उचासनी बसलेल्या होत्या. स्वामी आमचे पाय पुसण्यावर बसलेले आहेत खाली, आणि बाईसा उचासनी पायऱ्यांचं आसन आहे त्याच्यावर सगळं टाकलेलं आहे, त्यांचं काय काय आसनाचं जे काय असेल, आणि त्यावर बाईसा बसलेल्या आहेत. आणि जसा प्रेमसंचार झाला तेने गर्व उच्छेदला, येतीची शिष्ये झाली. आणि जसा प्रेमाचा संचार स्वामींनी केला तसं त्या पायरीवर बसलेल्या उचासनी बसलेल्या बाईसा खाली उतरल्या आणि स्वामींसमोर गडबडा लोळल्या, प्रायश्चित्त केलं, दुःख केलं. आणि एरवी ती आपल्या मार्गा माझी अवघ्याचा शिरा बैसती. आणि एरवी कसं होतं? हे पहिल्यांदाच बाईसांच्या आयुष्यामध्ये असं झालं असेल की बाईसांनी कोणापुढे तरी दंडवत घातलेले आहेत. एरवी स्वामी काय म्हणतात? ती आपल्या मार्गा माझी, म्हणजे पयवर्तीयांच्या मार्गामध्ये ते जे काय म्हणतात ना, ज्ञान श्रेष्ठत्व आणि आचार श्रेष्ठत्व, तो जो काय अहंकार होता त्याच्यामुळे अवघ्याच्या शिरा बैसती. अवघ्याच्या शिरा बैसती म्हणजे डोक्यावर बसतात असं नाही बरं का. शिरा बैसती म्हणजे उचासनी बसतात. जेवढे लोक बसलेत त्यांच्या मार्गातले, कोणी त्यांचे आचारनिष्ठ गुरु वगैरे जेवढे कोणी असतील, त्याचे प्रचारक असतील, त्या सगळ्यांमध्ये बाईसांचं आसन उंच असायचं, बाकी सगळ्यांचे आसनं खाली असायचे. अशा प्रकारचं बाईसांचं आधीचं वर्तन होतं. इतका गर्व बाईसांना त्यांच्या त्या कार्याचा होता. आणि महादाईचा विचारते जीजी गोसावी बाईसांचे घरा जाऊन संबंध दिदला, आणि अवज्ञा करीती तैसिया ते प्रेम दिले, ऐसे तेही काही अर्जिले होते. म्हणजे बाईसांनी असं काय जोडलेलं होतं की अशा जीवांना जे एकदम गर्वाने भरलेले आहेत वगैरे, अहंकाराने युक्त आहेत, अशांच्या आपण घरी जाऊन बाईसांना काय केलेलं आहे? परमेश्वराने तो हे दिलेलं आहे, विधीचं सन्निधान त्यांना दिलेलं आहे. आणि बाईसांनी असं काय जोडलेलं होतं की स्वामी त्यांच्या घरी गेले आणि घरी जाऊन जे अवज्ञा करीती, म्हणजे जे अपमान करतात, त्यांना परमेश्वराने उत्तम ज्ञानापाशी उत्तम प्रेम सांगितलेलं आहे. त्या प्रेम साधनाचा संचार केला. का बरं? असं उलट का है ना? आम्ही तर रोज म्हणतो बीजे करावे मम सदनाला. तुम्ही कधी पाठपुरावा करत नाही का
की रोज आरती म्हणतो तर अजून एकदाही स्वामी आले नाहीत, किंवा ती आरती म्हणताना आपण दरवाजाकडे बघतो का की कुणी आलंय का, आपण देवाला बोलवतोय तर आपल्याला तसं काही नाही. आपण विनंतीपूर्वक बोलवतोय पण देव यायला तयार नाहीत. आणि इथे बाईसा मात्र अवज्ञा करते आहे, अवहेलना करते, अपमान करते आहे, तरी देखील आमचे स्वामी 3 दिवस तिथे बसून आहेत. कारण की बाईसांनी जोडलेलं आहे. तुम्ही जर का योग्य प्रकारे परमेश्वराचा विधी जोडलेला असेल, ते दातृत्व तुम्हाला जे देव देणार आहेत ते जर का तुम्ही जोडला असेल तर परमेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्हाला परमेश्वर स्वतःपर्यंत पोहोचवतील, काहीतरी करतील. आणि ते दातृत्व ते केल्याशिवाय परमेश्वर राहणार नाहीत. 3ऱ्या दिवशी आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, बाईसांना कळिका एकी संचरली. परंतु एवढं सांगितल्यानंतर महादाईसांनी विचारलं की बाईसांनी असं नेमकं जोडलं काय होतं. स्वामी सांगतात की बाई, पूर्वी म्हातारी येसी ईश्वर सेवा घडली, म्हणून घरा जाऊनी संबंधू दिदला. पूर्वी म्हणजे कधी, याच देहामध्ये मागे किंवा मागील देहामध्ये, कधी पण, फक्त या सृष्टीमध्येच. आता ह्याला मागील सृष्टी असं नाही म्हणता येत. याच देहामध्ये मागे किंवा मागीलच देहामध्ये, मागील आयुष्यामध्ये म्हातारी येसी म्हणजे बाईसा या वयस्कर आहेत आणि त्यांना ईश्वर सेवा घडली. म्हणजे ईश्वर सेवा घडली म्हणजे अहेतुक पूर भजन घडलेलं आहे. आपले अन्नदान सहेतुक असतात. म्हणून मी अलीकडे आवर्जून सांगतो उपदेशी लोकांना, तुम्ही पैसे खर्च करता, अन्नदान करता, पण ते जर का सहेतुक करत असाल तर ते वाया जातात, सरळ सरळ वाया जातात. कारण की सहेतुकाचा स्वीकार माया करते आणि त्याचं फळ माया देते. निर्हेतुक जे काही तुम्ही करता त्याचा स्वीकार परमेश्वर करतात आणि त्याचं फळदातृत्व सुद्धा देखील परमेश्वरच करतात. आणि म्हणून सहेतुक भजनाचं फळ देवता देईल, पण निर्हेतुक जर का भजन केलं, दिल्या गेलं, त्याचं दातृत्व, अहेतुक भूत भजन ते ज्ञान परमेश्वर देतात. अहेतुक जर का पूर भजन झालं तर त्याच्याविषयी बदल्यामध्ये जे प्रेमदान आहे ते परमेश्वर देतात. बघा, निर्हेतुक हा शब्द आहे, आम्हाला सगळं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पण आमच्या डोक्यामध्ये लोकांनी काय केलेलं आहे, सहेतुकपणा इतका भरून ठेवलेला आहे. आमच्या सगळ्या क्रिया सहेतुक असतात. आम्ही देवाकडे कुठल्याही क्रिया फुकट करत नाही. आमचा काहीतरी हेतू असेल त्याशिवाय आम्ही ती क्रिया करतच नाही. मग अशा पद्धतीने निर्हेतुक जर का श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे आणि ती जे काही कार्य आहे निर्हेतुक, मुळामध्ये म्हणजे निर्हेतुक क्रिया आपल्याला घडू शकत नाही. आपण मात्र निर्हेतुक क्रियेचा वाहो ठेवायचा. निर्हेतुक क्रिया कोण घडवतं? स्वामी म्हणतात ना, बाई जीव जीवार्चन घडे पण ईश्वरार्चन कईची न घडे. तुम्ही माझं पूजन करू शकता, माझं पूजन केलं की मी तेवढं खुश होणार तुमच्यावर की बा यांनी मला हे दिलं, ते दिलं, ते दिलं, मी खुश होऊ शकतो. आता सांगा, माणसाला खुश करणं सोपं आहे, देवाला कसं प्रसन्न करणार तुम्ही सांगा. देवाला असं काय द्याल की जेणेकरून देव प्रसन्न होतील? म्हणजे देवानी सांगितलेला कुठला पण विधी तुम्ही करायला घ्या. तुम्ही लीळाचरित्र काढून बसलात आणि आवडीपूर्वक वाचत असाल तर देव प्रसन्न होतात. तुम्ही स्मरण करायला बसत असाल, देव प्रसन्न. देवाला प्रसन्न करणं खूप काही कठीण नाही. एखाद्या वेळेस माणसाला प्रसन्न करणं कठीण आहे. माझ्या आवडीचे पदार्थच नाही बनवले, तुम्ही पाहिजे तसेच नाही बनवले, पाहिजे तेवढं मला दक्षिणाच नाही दिली, वस्त्रदानच नाही केलं, तर त्याच्यामुळे मी सहज छोट्या छोट्या गोष्टीने मी नाराज होणार आहे ना. मला प्रसन्न करणं खूप कठीण आहे, जीवाला प्रसन्न करणं खूप कठीण आहे. स्वामींनी उलट सांगितलंय, स्वामीचं जीव जीवार्चन घडे ईश्वरार्चन कैची न घडे. परंतु जर का ज्ञान दृष्टीने बघितलं ना तर जीव जीवार्चन घडणं कठीण आहे. एखाद्या व्यक्तीला, म्हणजे मी याच्यामध्ये सांगतो पूर्वी प्रकरणाच्या निरूपणामध्ये, कवणे करणे मुंची जेना, म्हणजे जीव देवता प्रपंचाची किती पण सेवा करा, तुम्ही दुःखापासून मुक्त होऊ शकत नाही. त्यामध्ये मी एक उदाहरण सांगतो की जसं एखाद्या जीवाला तुम्ही 9 वेळा जर का पाणी दिलं, जेवण दिलं,
आणि 10व्या वेळी समजा नाही दिलं तर ते म्हणतात त्यांनी आम्हाला पाणी सुद्धा विचारलं नाही. आम्ही जर का म्हटलं की आम्ही 9 वेळा तुम्हाला दिलं ना, पाणी चहा सगळं दिलं, ते म्हणतात मग काय उपकार केले का तुम्ही? म्हणजे कुठल्या जीव कधी नाराज होईल कशामुळे काही सांगता येत नाही. परंतु परमेश्वराला प्रसन्न करणं किती सोपं आहे बरं का. त्यासाठी असे काही खूप मोठे उपहार करावे लागत नाही बरं का, हे लक्षात घ्या. खूप दिवे लावावे लागत नाही, खूप फुलं व्हावे लागत नाही, खूप काही करावं लागत नाही. छोट्याशाच गोष्टीने देव प्रसन्न होतात. रोज स्मरणाला तुम्ही उठत असाल तिथे परमेश्वर प्रसन्न होतात. निर्हेतुक क्रिया करत असाल तर परमेश्वर प्रसन्न होतात. निर्हेतुक सेवा दास्य करत असाल आवडीपूर्वक तर परमेश्वर प्रसन्न होतात. इत्यादी सगळ्या गोष्टी. आणि आचार प्रकरणात देवाने काय काय सांगितलंय तेवढ्याचं फक्त अनुपालन करा आवडीपूर्वक, परमेश्वर प्रसन्न होतात. म्हणून या ठिकाणी बाईसांना जे काही ईश्वर सेवा घडली म्हणजे निर्हेतुक भोजन बाईसांकडनं दिल्या गेलेलं आहे. त्या ठिकाणी असं सांगतात की बाईसांना एक सेवडा परदृश्य म्हणजे 4 पुरीचे पात्र आहेत, त्याच्यामध्ये नसुद्धा परदृश्य अवतार, अवर आच्छादनीचा परदृश्य अवतार, पर आच्छादनीचा अवर दृश्य अवतार आणि उभय दृश्य अवतार असे 4 पुरीचे पात्र आहेत. त्यामध्ये जे केवळ परदृश्य आहेत म्हणजे आता पहिल्यापासून तुम्ही घेतले तर श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज आणि आमचे स्वामी हे तिन्ही उभयदृश्य अवतार आहेत. श्री चक्रपाणी महाराज हे पर आच्छादनीचे अवर दृश्य अवतार आहेत आणि श्री प्रभू हे अवर आच्छादनीचे परदृश्य अवतार आहेत असे 5. परंतु केवळ परदृश्य अवतार या मध्ये आम्हाला दिसत नाही, म्हणजे त्यांचा अवतार हा झालेला आहे. आणि त्या अवताराच्या ठिकाणी असं म्हणतात की 22 परमेश्वर अवतार होते आणि त्यांच्या ठिकाणी त्यांना निर्हेतुक ते भोजन घडलं आणि देवाने ते घडवून घेतलेलं आहे. आपला विषय काय सुरू आहे की ईश्वर घडविती तरी घडे, बाईसा म्हणतात. स्वामी म्हणतात ईश्वरार्चन कहीची न घडे, आणि बाईसा म्हणतात बाबा घडविती तरी घडे, म्हणजे देवानी जर का घडवलं तरच घडतं ते. आणि म्हणून आपल्याला कुठलीही क्रिया करताना देवाला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की आम्हाला देवा निर्हेतुक क्रिया घडू द्या, निर्हेतुक अन्नदान घडू द्या, सगळ्या गोष्टी निर्हेतुक आम्हाला घडू द्या. म्हणजे ती विनंती करावी लागते आणि तसं नुसतंच बोलायचं नाही आहे. आपण जे बोलतो ना त्याच आरतीमध्ये शेवटी काय म्हणतो आपण, प्रेमदान द्या. पण प्रेमदान तुम्ही मागितलं पण तशी काही व्यवस्था केली आहे का? म्हणजे आपल्याला देवाने प्रेमदान द्यावं अशा प्रकारचं काही आपल्या वागण्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या विधीमध्ये आपण काही बदल केलेत का की जेणेकरून देवाने मला प्रेमदान द्यावं? जसं एखादा ते विद्यार्थी म्हणतो की मला 90% मार्क पाहिजेत, तर त्या हिशोबाने तो त्याच्या दिनचर्येमध्ये बदल करत असतो. अभ्यासाला वेळ तो 2 तास वाढवून घेतो, वाचनाला वेळ वाढवून घेतो, इत्यादी गोष्टी स्वतःमध्ये तो बदल करतो, तेव्हा जाऊन त्याला तेवढे मार्क मिळणार. तसं प्रेमदान द्या मजगरीवर आपण तर म्हणतोय, देव देऊ पण करतील, परंतु आपण तशी बैठक तयार केली का जेणेकरून देवाने येऊन ते द्यावं? बाईसांनी ते जोडलेली होती आणि म्हणून आमचे स्वामी 3 दिवस येऊन तिथे बसलेले आहेत आणि 3ऱ्या दिवशी ते दातृत्व करतात. का करतात? कारण की पूर्वी म्हातारी येसी बाईसांना ती सेवा निर्हेतुक परमेश्वर अवताराच्या ठिकाणी भजन घडलेलं आहे. आणि म्हणून घरा जाऊन संबंधू दिदला, उगच काही स्वामी गेलेले नाहीत बाईसांकडे आणि उगच आपल्याकडे पण देव येणार नाहीत. असं असतं तर देव कुठेही जाऊ शकतात, आपल्या घरी पण देव येऊ शकतात, परंतु का नाही येत? कारण की आपल्याला पूर्वी सेवा घडली नाही आणि आता सेवा घडावी अशी अर्थता नाही आपली. त्याच्यामुळेच या ठिकाणी बाईसांनी ती जोडली. म्हणून बाईसांच्या घरी गेले, पैठणला गेले, बाईसांच्या गुंफेमध्ये स्वामी बसलेले आहेत. हो का जी हे महादाईसांना आणि आम्हाला देखील हे उत्तर मिळालं. आणि त्यानंतर स्वामींनी तो विषयाचा दृष्टांत जो आहे तो सांगितलेला आहे. स्वामी सांगतात की
कवणी एकू विखया असे, विषयरूप पदार्थांची ज्याला आवड आहे, म्हणजे विषयरूप पदार्थ म्हणजे जड चेतन पदार्थ. एखाद्याला म्हणजे विविध प्रकारचे वस्त्र जे आहेत, चांगल्या चांगल्या गुणवत्तेचे वस्त्र वापरणे, दागिने वापरणे, पदार्थ आमका खाणं तमका खाणं वगैरे, म्हणजे इत्यादी प्रकारे जड चेतन दोन्ही पदार्थ, सजीव निर्जीव दोन्ही पदार्थची आवड त्याला असते आणि त्याच्यामध्ये तो रममान असतो. आणि मग त्यासाठी तो काय करतो, तो पात्रा लागी म्हणजे ते जड किंवा चेतन वस्तू भेटावे म्हणून देशोदेशी गावोगावी हिंडे. जसं तो व्यसनाधीन व्यक्ती असतो ना, तो एका ठिकाणी बसत नाही. त्याला व्यसन जर का करायचं असेल तर तो पूर्ण शोधून काढतो आणि व्यसनावाल्यांना व्यसनावाले बरोबर भेटतात, त्याची दुकानं पण भेटतात बरोबर. तो काय करतो, शोधाशोध करतो. जसं आपल्याला तहान लागली की आपण पाणी शोधतो, पाणी कुठे पाणी कुठे आहे, तशा पद्धतीने जो विषयाने जो ग्रासलेला व्यक्ती आहे तो त्या विषयाच्या प्राप्तीसाठी कुठे जातो, देशोदेशी. म्हणजे या प्रदेशातनं त्या प्रदेशात, त्या प्रदेशातनं त्या प्रदेशात, गावोगावी, आणि त्या प्रदेशातले जे गावं आहेत त्या गावोगावी तो हिंडतो. पात्र देखे तेथ रमे, आणि त्याला जे पाहिजे तसं त्याला जर का ते भेटलं तर तेथ तो रमे, म्हणजे तिथे तो रमतो, थांबतो, त्याचा उपभोग जो आहे तो घेतो. पदार्थ असतील तो खाणं, अलंकार असतील तर ते परिधान करणं, वस्त्र असतील तर ते परिधान करणं, इत्यादी प्रकारे सजीव निर्जीव या दोन्ही गोष्टींचं तो उपयोग करून घेत असतो. तसा दृष्टांत हा सांगितलेला आहे. या दृष्टांताचा सिद्धांत सांगतात, तैसे परमेश्वर आर्ताकारणे. याचा सिद्धांत काय आहे की जसा तो विषया पदार्थांसाठी इकडे तिकडे देशोदेशी गावोगावी हिंडे, तशा पद्धतीने परमेश्वर आर्ताकारणे, जो आर्तवंत आहे त्याच्या कारणे देशोदेशी गावोगावी हिंडती. म्हणजे आता स्वामी तिकडे गेलेले आहेत याचा अर्थ आर्तवंत इकडे नाहीत, म्हणून इकडे काही स्वामी यायला तयार नाहीत. आणि आता अधिकरण मंडळी जे आहेत ते स्वामींनी सांगितलेलं विधी आचरण बरोबर ते करत आहेत, त्यांचं व्यवस्थापन देवानी केलेलं आहे, त्यांचा पुनःसंबंध निश्चितच आहे. परंतु आपण जर का आर्तता वाढवली तर नक्कीच एका जीवासाठी का होईना परमेश्वर त्या ठिकाणी येतील. एकांक काळामध्ये परिभ्रमण करत असताना आमचे स्वामी बघतात एका ठिकाणी लग्नाचं वऱ्हाड आलेलं आहे, मंडप टाकले आणि भरपूर लोक बसलेले आहेत. स्वामी तिथे गेले आणि विचारतात, सिद्ध रे सिद्ध पर सिद्धा ते कोणी ओळखे ना. ते आतमध्ये लोक म्हणतात, हे नव्हे आम्ही ओळखत असू, आम्ही जाणत असू. स्वामी म्हणतात, ओळखत असा तर ओळखीचे कार्य का करत नाही, ते अवघेची उगेची. कोणीच काय बोलत नाही पुढे. काय जसं आपण इथे प्रश्न विचारले की कोणीच काय बोलत नाही, तशा प्रकारे एकदम गप्प. काय करायचं आता पुढे, आम्ही ओळखतो पण ओळखीचं कार्य मात्र कोणीच करायला तयार नाही. आपली परिस्थिती सध्या अशी आहे की आम्ही चैतन्यापर परमेश्वर आहेत हे आम्ही ओळखतो, परंतु ओळखीचं जे कार्य आम्ही ईश्वराशी केलं पाहिजे ते ओळखीचं कार्य करत नाही. काय करत नाही तर ते जो मुलीचा का कोणी तो वडील आहे तो मात्र येतो, हे नव्हे आम्ही जाणत असो ओळखत असो, या या या. स्वामींना त्यांनी काय केलेलं आहे, आतमध्ये बाकीच्यांनी देवाला आतमध्ये बोलवलंच नाही. तसं आम्ही चैतन्यापर परमेश्वराला जाणतो, पण कधी आम्ही देवाला आतमध्ये बोलवतो का? आम्ही एक आसन तयार करून ठेवलं, त्याच्यावर देवाने येऊन बसावं. परंतु आमचे स्वामींचं अपेक्षा काय आहे, कुठे यावं त्यांनी? अंतर्गाम्य हृदयगाम्य करायला सांगितलेलं आहे. आम्ही कधी त्या हृदयामध्ये परमेश्वराला बोलवतो का? लक्षात घ्या, बोलवतो नाही बोलवत. आपण पंचावतार उपार केला तर त्याचे तिथे गुलाल टाकतो आणि त्याच्यावर पावलं शोधत राहतो. आणि तिथून स्वामी आलेत, कुठे येऊन बसले? आसनावर येऊन बसले. आसनावर आलेले स्वामी आमच्या काय उपयोगाचे आहेत? आमच्या हृदयामध्ये स्वामी आले पाहिजे, अंतर्गाम्य झालं पाहिजे. ते हृदयाचं आसन आपण तयार केलं पाहिजे. ते जोपर्यंत तयार होणार नाही
तोपर्यंत परमेश्वर तिकडे येणार नाही. बाकी इकडे तिकडे येऊन स्वामी बसतील तर त्याचा आम्हाला उपयोग नाही. दुसऱ्याच्या हृदयात येतील परमेश्वर, त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? आमच्या हृदयामध्ये परमेश्वर आले पाहिजेत. आणि आमच्या स्वामींनी हे सांगितलं आहे, परमेश्वर कसा केला पाहिजे? अंतर्गाम्य तो केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने परमेश्वर त्या ठिकाणी येतात जिथे आर्तता आहे, जिथे आवड आहे, त्याच हृदयामध्ये परमेश्वर येतील. एरवी तुम्ही किती आरत्या म्हणा, किती भजनं म्हणा, किती देवा या असं म्हणा, त्याच्याने देव येत नसतात. त्यासाठी आपल्याला जसं आहे ना की एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासच नाही केला आणि विडा ठेवला की मला चांगले मार्क मिळू द्या, मिळतील का? नुसतंच विडा ठेवून नाही चालणार. त्यांनी विडा पण ठेवावा, देवाला प्रार्थना पण करावी, पण त्याच तोडीचा त्याला अभ्यासही करावा लागेल. नाहीतर असं तर कुणीही व्यक्ती विडा ठेवला की लगेच पास झाला असता. म्हणजे अभ्यासही तेवढाच महत्वाचा आहे. तशा प्रकारे आर्तताही तेवढीच महत्वाची आहे. आणि ती हृदयामध्ये ती आर्तता आपली तयार असेल तर हृदयामध्ये परमेश्वर आपल्या येणार आहे. आर्त भेटे तयासी देती, आणि आर्त भेटे म्हणजे जो आर्तवंत जर का भेटला तर परमेश्वर त्याला दातृत्व करत असतात. यावरी बटी पुसले जी जी भक्त आपले प्रेम आणि कासी देव सके. म्हणजे जसं ज्ञान आहे, जर का एखाद्या जीवाला ज्ञान झालं तर तो जीव काय करतो? दुसऱ्या जीवाला निरूपण करून ते ज्ञान त्यांना दुसऱ्यांना देऊ शकतो. तसं एखाद्या जीवाला प्रेम झालंय तर ते भक्ती साधना तो दुसऱ्यांना देऊ शकतो का? स्वामी म्हणतात तैसे नव्हे किंवा नर्या. तसं नाही. चंदनाची जवळिका सुगंधता सुशीलता ये. चंदनाची जवळिका सुगंधता येते, सुशीलता येते. परियाणिका ते वेदी जे हे न ये. म्हणजे चंदनाची जवळिका आरी बोरी टांकळी वेहकळी पाडळी वेदती, म्हणजे वेदल्या जातात. ते जे वेदल्या गेलेले आहेत तर त्या वेदलेल्या किंवा सुगंधित झालेल्या जे काही झाडं वगैरे आहेत ते दुसऱ्यांना नाही वेधू शकत. ते कार्य फक्त चंदनाकडनंच होणार आहे, ते बाकीच्यांकडनं ते होणार नाही. तैसे परमेश्वर सन्निधानात व भक्ताचे विकार विकल्प स्वभाव. परमेश्वराच्या सन्निधानामुळे आणि परमेश्वराच्या भक्ती साधनाच्या संचारामुळे भक्ताचे विकार विकल्प स्वभाव, विकार आणि विकल्प आणि स्वभाव हे तिन्ही उच्छेदोनी जाते. हे दोष जाते अनुभूती रती हे गुण येते. परी आपले प्रेम आणि कासी दे जे हे न ये. म्हणजे ईश्वराच्या आनंदामध्ये रममान सुद्धा तो जीव होतो भक्त, परंतु आणि काला मात्र तो आपलं प्रेम साधन तो देऊ शकत नाही. ते फक्त परमेश्वराकडनंच त्याचं दातृत्व होईल आणि परमेश्वराच्या अवताराचं सन्निधान लागेल. ज्ञान परमेश्वर अवतार नसतील तरी पण ज्ञान होऊ शकतं. ज्ञानी या दुसऱ्यांना ज्ञान देण्याला निमित्त ठरू शकतो, परंतु तशा पद्धतीने ईश्वर अवतार नसतील तर प्रेम साधन होणार नाही. आणि एखादे प्रेमी या दुसऱ्यांना प्रेम साधन ते देऊ शकत नाही. हे ज्ञान साधन आणि भक्ती साधनातला हा फरक आहे. आणि मी एक या लीळेचं किंवा बाईसांच्या या गोष्टीचं मी चिंतन केलं. मला भरपूर दिवस प्रश्न होता की असं कोण बरं पाय पुसणं कोण बसायला टाकेल. पण आमच्या स्वामींकडे बघितल्यानंतर अनेक जण वेधले जातात. 32 लक्षणी आहे सगळं श्रीमूर्ती वगैरे, येथीची दैवी ते क्वापी नाही. आणि एवढं सगळं बाई सांगणं तर कळतं. बाई सगळ्या अज्ञानी नव्हत्या, एका धर्माचे ते प्रचारक होत्या. मग त्यांना हे सगळं कळत नसेल का? कळलं नाही का? सगळं कळालं. म्हणून तर आमच्या स्वामींना त्यांनी आग्रह केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बाईसांच्या ते क्रियेचा संस्कार पण त्याच्यामध्ये आहे. पण मग असं सगळं असताना बाईसांनी पाय पुसणं बसायला का टाकलं बरं? हे एक जे काही प्रश्न मनामध्ये होता त्याचं थोडं चिंतन केलं तर बाईसांनी असे अनेक महात्मे बघितलेले होते. म्हणजे पैठण हे त्या काळचं एक प्रकारचं सगळ्या विधिविधान करण्याचं एक ठिकाण होतं. आणि तिथे अनेक संत महात्मे वगैरे कोण कोण येत होते. आणि त्याच्यामध्ये आमचे स्वामी पण आले. स्वामींची जी प्रशंसा आहे ती बोणेबाईंनी केली. आता बोणेबाई या साध्या बोळ्या आहेत, त्यांनी स्वामींची प्रशंसा केलेली आहे.
आणि बाईसांना वाटलं असं पण असतात कोणी, एवढे म्हणजे आपण एवढे महात्मे बघितले, सगळे कसे आहे, तापटच आहेत सगळे महात्मे. कोणीतरी तामस आहे, कोणीतरी शाप देणार आहेत, है ना. आधीचे ऋषीमुनी म्हणजे ते पाणी घेऊनच फिरतात, प्यायसाठी नाही, शाप देण्यासाठी. कोणी काय बोलले की लगेच शाप द्या, लगेच शाप द्या. असं समजा बाईसांनी ऐकलंय, बघितलंय. आणि बोनेबाईंनी जे स्वामींचं वर्णन केलं ते एकदमच वेगळं होतं, नवीनच बाईसांनी ऐकलं असेल. आणि त्यांना वाटलं असेही साधक आहेत का, परीक्षा घेऊया. म्हणून बाईसांनी पाय पुसणं बसायला दिलं. पहिला अपमान तो केला. आपण असतो तर बसलो असतो का, आपण खाली बसू, पण पाय पुसण्यावर कोणी पाय पुसणं बसायला टाकलं, आपण लगेच तिथे भांडलो असतो वगैरे वगैरे, थांबलो नसतो. आमचे स्वामी बसले पाय पुसण्यावर. म्हणजे एक बाईसांचं ते हे आहे ते थोडंसं बाईसांना वेगळं अपेक्षित होतं. नंतर बाईसांनी भोजन दिलं, ते पण शिळं अन्न दिलं, ते पण ताटामध्ये नाही दिलं, धातू पात्रामध्ये दिलं नाही, दुधी करट्यामध्ये दिलं, की आता तरी हे काहीतरी क्षोभतील, रागवतील, ही काही पद्धत आहे का द्यायची वगैरे. पण स्वामी काहीच बोलले नाही, स्वामींनी ते ग्रहण केलेलं आहे. बरं ठीक आहे, पहिल्या दिवशी असं असेल, पण दुसऱ्या दिवशी करून बघू. दुसऱ्या दिवशी पण तेच केलं, तरी स्वामींच्या वर्तनामध्ये कुठलाच बदल बाईसांना दिसला नाही. आणि तिसऱ्या दिवशी पण बाईसांनी तेच केलं. कुठलीही परीक्षा ही त्रिशुद्धी घेतल्या जाते 3 वेळा, एकदा, दोनदा, तीनदा. तिसऱ्या दिवशी पण बाईसांनी बसायला तसंच दिलं, भोजन तसंच दिलेलं आहे. पण तरी देखील स्वामींची सात्विकता म्हणजे जी काही, कुठेही क्षोभ नाही, कुठे राग नाही, तमतम नाही, चिडचिड नाही, काहीच बोलले नाही स्वामी. म्हणजे त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशीच बाईसांना प्रेम का दिलं, पहिल्या दिवशी का नाही? जोडलेलं तर आहेच ना बाईसांनी. मग पहिल्या दिवशी काय नाही दिलं? कारण पहिल्या दिवशी बाईसांची घेण्याची मानसिकता नाही आहे, आर्तता नाही आहे त्या दिवशी. ते बाईसा स्वामींची परीक्षा घेतात, हे कोण महात्मे आहेत बरं. दिसायला तर सगळं आहे, पण आचरणाला कसे आहेत. दुसऱ्या दिवशी पण परीक्षाच घेतली बाईसांनी. आणि तिसऱ्या दिवशी पण बाईसांनी पाय पुसणं बसायला टाकले आणि स्वामी नेहमीप्रमाणे त्याच्यावर येऊन बसले. आणि मग बाईसांना वाटलं की नाही, हे महात्मे वेगळे आहेत बरं का. बोनेबाईंनी सांगितलं, आता हे सगळं मी जे सांगतोय हे चरित्रात आलेलं नाही आहे, परंतु मी हे चिंतन असं केलेलं आहे की असं का झालं असावं, हा हेतुस्थळासारखं हे मी मांडतो आहे. की बाईसांना वाटलं की नाही, बोनेबाईंनी सांगितलं हे तसेच महात्मे आहेत, हे वेगळे आहेत सगळ्यांपेक्षा, अशी अनुकूलता आली. आणि मग ती अनुकूलता आल्यानंतर स्वामींनी आमच्या दातृत्व केलेलं आहे. आता मला असं वाटतं की पहिले 2दा बाईसांनी स्वामींकडे बघून न बघितल्यासारखं केलं. का बरं? रोज तर बघत होते स्वामींकडे, पण आज का झालं? आज त्यांना थोडंसं लाजल्यासारखं वाटलं असेल की आपण कोणाला पाय पुसणं बसायला टाकलं. आपण परीक्षा घेण्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे इतक्या श्रेष्ठ व्यक्तीला आपण पाय पुसणं दिलं, शिळं अन्न दिलं. आता स्वामींकडे ते बघायला त्यांना दृष्टी, त्यांना जमत नाही. आता त्यांना थोडं लाजल्यासारखं झालं असेल. परंतु आमचे स्वामी मात्र तर दातृत्व करणार आहेत आणि ते दातृत्व बाईसांना केलं. तिथे सुद्धा इथे काय सांगितलं, आर्त असेल तरच देतात, आर्त झाल्याशिवाय दिल्या जाणार नाही. पहिले 2 दिवस आर्तता नाही आहे, तिसऱ्या दिवशी ती आर्तता निर्माण झाली आणि म्हणून बाईसांना ते प्रेमदान त्या दिवशी दिलं गेलं. ते तिसऱ्या दिवशी पण बाईसांना ती आर्तता नसती तर चौथ्या दिवशी ते दिलं असतं. आता लक्षात घ्या, स्वामी कुठेही विहरणाला जातात, पहुड उपहुड वगैरे सगळं, शयनासन टाकणे, पद्मासन टाकणे, हे पूर्व काळातल्या जो काही बाईसांनी केलेलं होतं ते उत्तर काळामध्ये त्या चुका बाईसांनी केलेल्या नाहीत. जे प्रायश्चित पैठणला बाईसांनी प्रेम साधन झाल्यानंतर केलं, जी जी चुकली आहे जी वगैरे वगैरे, मी पाय पुसणं बसायला टाकलं, हे ते, याचं प्रायश्चित बाईसांनी पैठणला केलं. आणि शेवटपर्यंत बाईसांना त्याचं दुःख होतं. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात, बाई तुम्ही पूर्वी काही केले, हे तर पाय पुसणे बसव ना घालायची. ते बाईचा कानावर हात ठेवतात, जीजी ते बोलू नका, बोलू नका म्हणजे माझे दोष काढू नका असं नाही, देवा ते आठवण देऊ नका. बाईचं जळतात ते सगळं आठवल्यानंतर. आणि म्हणून कधी पण लीळा चरित्रामध्ये बघा, बाईचा स्वामींना आसन टाकतात.
शयनासन असेल ते पद्मासन रचिती, पद्मासन असेल ते शयनासन रचिती. हे फक्त बाईसा स्वतःच का करतात? स्वामींच्या भोजनाचं पूर्ण तयारी बाईसाच का करतात? कारण की त्यावेळी पद्मास जे काही पाय पुसणे बसायला टाकले त्याचं प्रायश्चित्त आणि त्याच्यावर विधी म्हणजे स्वामींसाठी आसन स्वतः टाकायचं. त्या काळामध्ये जे शिळं अन्न स्वामींना वाढलेलं आहे त्याचं प्रायश्चित्त आणि त्याचं विधी म्हणजे स्वतःच सगळे पदार्थ स्वामींसाठी तयार करायचे. स्वामींना द्यायला आपण इतरांना सांगितलं हे पदार्थ द्या, जे शिष्य मंडळींना पाणी भात द्या, चुकीचा पदार्थ वाढला आपण म्हणून बाईचा भिक्षेमध्ये आलेला बरवा पदार्थ स्वतः निवडून स्वामींच्या ताटामध्ये ठेवतात. स्वामी म्हणतात बाई आज काही भोजन तयार करू नका, आज भिक्षांनाच घेऊ आम्ही. बाईसांना आठवतं नको ते भिक्षांनामध्ये कसं परत अन्न येईल सगळं थोडंसं आपल्याकडचं सदान्न पाहिजे म्हणून स्वामींनी नाही सांगितलं तरी बाईसांनी ताजा पदार्थ भात बनवला तो. कारण की ते सगळं बाईसांना आठवतं शेवटपर्यंत आणि म्हणून बाईसांनी शेवटपर्यंत स्वतःच आसन रचायचं, स्वतः स्वामींसाठी भोजन तयार करायचं, स्वतःच वाढायचं इत्यादी प्रकारचे सगळे विधी बाईसांनी आपल्याला करताना ते दिसतात. आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी विषयाचा 37 क्रमांकाचा दृष्टांत आणि सोबतच प्रकरण वशाची उत्तरार्ध 615 क्रमांकाची लीळा आजच्या या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.